16% वाटा GDPमध्ये शेती क्षेत्राचा आहे आणि जवळपास 46.1% लोकसंख्या ही थेट रोजीरोटी त्यांच्या ह्याच्या क्षेत्रावरती अवलंबून आहे. त्यामुळे हे एवढं मोठं क्षेत्र आहे आणि आर्थिक पाहणी अहवालात पण हे म्हटले की शेती क्षेत्रामध्ये खूप संधी आहेत, अमर्याद संधी आहेत आणि त्या जर आपण योग्य पद्धतीने एक्सप्लोअर केल्या तर आपण फक्त स्वयंपूर्णच होणार नाही तर जगातल्या अनेक देशांची गरज आपण अन्नधान्याची भागवू शकतो आणि आर्थिक विकासामध्ये शेती क्षेत्राला एक मोठं भूमिका बजावू शकतो. त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की पॉलिसी लेवलला याच्याला सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे हा जो मुद्दा आहे की बाबा एकीकडे आपण तृणधान्याचं किंवा भाताचं किंवा ज्या पिकं आहेत त्यांचं उत्पादन वाढते आणि दुसऱ्या बाजूला कडधान्य आणि तेलबिया पिकांचं उत्पादन कमी होते. तर हे कमी का होते? कारण ह्याच्या मागे हे सरकारचे जे काही पॉलिसीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे हे होतं असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या त्याच्यामध्ये कबूल केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की सर्व स्तरांवरती शेतकऱ्यांना पॉलिसी सपोर्ट दिला पाहिजे तरच आपण याच्यामध्ये प्रगती करू शकतो. त्यामुळे आता आर्थिक पाहणी अहवालामध्ये जे चित्र मांडलेलं होतं त्यावरून अशी अपेक्षा होती की शेती क्षेत्राचे काही ठोस तरतुदी केल्या जातील आणि त्याच्यामध्ये जी काही दिशा आहे ती बदलण्यासाठी काहीतरी एक प्रयत्न होतील. ते ठोस प्रयत्न होतील. जसं आपण हरित क्रांतीच्या वेळेस बघितलं की एक ठोस प्रयत्न झालेले होते आणि त्यासाठी मग सर्व स्तरांवरती प्रयत्न केलेले होते. म्हणजे रिसर्च असो किंवा त्याची खरेदी असो किंवा एक्सटेन्शन असो या सगळ्या स्तरांवरती प्रयत्न केलेले होते. विद्यापीठं, कृषी विभाग आणि एकंदरीत जे काही सरकारचे जे काही सगळे यंत्रणा आहेत त्या एक दिलाने त्याच्यामध्ये काम करत होत्या.